सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याच निमित्तानं पुण्यात आय थिंक त्याची पहिल्यांदा आली. माझा जन्म गुजरातचा झालाय सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे लहानपणी गुजरातला गेल्यामुळे मला खरं तर गुजरातचा इतिहास जास्त माहिती होता. पण आज इथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या या गणपतीला आल्यानंतर मी त्यांचा जो वाडा बघितला आणि मला त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी कळल्या, मला खरंच अंगावर काटा आला आणि असं वाटलं की मी खरंच खूप भाग्यशाली आहे की आज मला इथे दर्शन करायला आणि आरती करायला मिळाली. पुण्यामध्ये गणपती उत्सव जो आहे तो डीजे मुक्त केला. संकल्पना कशी वाटते? पुण्यामध्ये जो गणपती उत्सव आहे तो डीजे मुक्त झाला आहे, तर ही संकल्पना तुला कशी वाटते? मी ना पहिल्यांदाच आली होती, सो त्यामुळे मी पहिल्यांदाच बघितलं. पण मला असं वाटतं की मी जेवढं बघितलं मला असं तो उत्साह तेवढाच आहे लोकांना. मी सगळीकडे जिथे बघतेय तिथे सगळीकडे आनंद आणि आता मी तेच विचारत होते, आज शनिवार आहे त्यामुळे म्हणजे रात्री 3-4 वाजेपर्यंत पण अशीच गर्दी असणार आणि इतक्याच उत्साहात लोक छान बाप्पाचं स्वागत करणार आणि बाप्पासाठी येणार. तर मला तर मजा झाली हा उत्साह. ऍक्च्युली मी याच्या आधी कधी आलेच नव्हते त्यामुळे मी याच्यावर कमेंटही करू शकतो. एखादी आठवण काय सांगू शकतो? तेच म्हणत होते मी आता मी जेव्हा इथून या रोडवरनं गल्लीतनं येत होते तेव्हा इथे सगळीकडे लहान लहान गोष्टी सगळ्या मिळत होत्या. खायचे पदार्थापासून सगळं इतकं छान असा मेळा लागल्यासारखं वाटत होतं. मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. पण मी कधी लहानपणापासून नेहमी पुण्यात यायचं मला खूप इच्छा होती, ते कधी जमलं नाही. आज इतक्या वर्षांनंतर आज मला पुण्यात यायला मिळालं. काय मागितलं? बाप्पाकडे खूप काही मागितलं, ते तुम्हाला लवकरच कळेल कारण मला माहिती माझा बाप्पा मला देणार आहे ते सगळं. सो मी पुढच्या वर्षी तुम्हाला सांगेन. मागच्या वर्षी मी काय मागितलं होतं ते पूर्ण झालं. कारण मागच्या वर्षी मी मागितलं होतं बाप्पांकडे माझा नवरा फिल्म डिरेक्ट करेल आणि मी लवकरात लवकर माझ्या नवऱ्याच्या फिल्ममध्ये काम करेन आणि ते यावर्षी पॉसिबल होतं. काय तेच म्हणते माझ्या नवऱ्याने सिनेमा डिरेक्ट केला तो लवकरच रिलीज होणार आहे. तो आहे त्याच्याशिवाय आणखीन पण 1-2 सिनेमे आहेत लवकरच सगळ्यांना कळेल. थँक्यू.